अरे चंदन, हा चंदन, अरे पाहुणे येण्याची वेळ झालीये. अरे इतक्यात येतीलच ते. सगळी तयारी झाली आहेस ना? हो. आणि हो, ग्लास वगैरे व्यवस्थित धुतले ना? हो. आणि हो, मुलीच्या आवडीची ओढकाही आणली आहे, ग्रीन ॲपल. एक लार्ज पॅक बनवून टाक. एका झटक्यात तिने तुला पसंत केलं पाहिजे. अहो वहिनी, 50 वर्षांपूर्वीचा काळ किती चांगला होता ना हो. त्या काळी मुलं मुलीला बघायला तिच्या घरी जायची, तिला प्रश्न विचारायचे, मुलगी लाजत लाजत चहा द्यायची आणि लग्नानंतरही मुलगी मुलाच्या घरी नांदायला जायची. आणि आता बघा, सगळं उलट होऊन बसलंय. दादा दादा, मला आपण सोडून त्या पोरीच्या घरी नांदायला जायची इच्छा नाही रे. अरे वेड्या, 50 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी केलेल्या पिकांचे दुष्परिणाम मात्र आपल्याला भोगायला लागत आहेत. त्या काळी लोकांना फक्त मुलगा जवळ मुलगी नकोच असा आग्रह धरून कितीतरी स्त्री भ्रूण हत्या केल्या. बायकांचं पुरुषांशी असलेलं समप्रमाण ढासळण्यास सुरुवात झाली आणि केवळ 50 वर्षाच्या काळात हे प्रमाण अर्धही राहिलं नाही. अरे एकेकाळी सलामे इश्क मेरी जा जरा कबूल कर लो अशा इशाऱ्यावर आपल्या नाचत होत्या. आणि आता मात्र आपल्याला त्यांच्या तलावर हे करून नाचावं लागतंय. आपण असहाय्य झालोय रे. पुरे आता कामे आवरून घ्या तुमची. एकदाच मुलीने त्याला पसंत करू दे आणि लग्न होऊन मुलीच्या घरी नांदायला जाऊ द्या. हुंडा घेतला म्हणून बायको म्हशीवानी भेटली, म्हशीवानी भेटली. अर घरामध्ये जाता जाता दरवाजात दाटली. अगं दरवाजा उघड. नाही मी उघडतो. या 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 आमचा पोकांडी बसा. पण नाही या, तुमचीच वाट पाहत होतो. अगदी वेळेवर आले. बसा बसा बसा. हा बसा. बसा. हा मी पाणी आणते. ओ थांबा. बसा इथे. ऐका, फालतू टाइमपास करायला नाही आलो आम्ही. फक्त 5 मिनिटासाठी आलो. पटकन मुलाला बोलवा. आणि हो, ओढका पिण्याआधी आम्ही पाणी पित नाही. हो. अहो चंदन, तयार आहे ना? चंदन, अहो जा ना बोलवा. बोलवतो. चंदन, अरे बघ पाहुणे बोलवत आहेत तुला. तुम्ही पण या. सर्व सोबत हा प्रोग्राम एन्जॉय करूया. अरे चंदन, आणखी 2 पॅक बनव. Cheers. Cheers. इकडे स्वयंपाक येतो का? हो येतो ना.
कुणा बरोबर बाय लपडं बिपडं नाही ना? नाही नाही हा, आमचं चंदन त्यामधला नाही हा. ए, मुद्द्याचं बोल ग, जास्ती टाइमपास नको करू. अरे हो, हे बघ, तुला नोकरी करता येणार नाही. दिवस रात्र घरात हाऊस हजबंड म्हणून राहावं लागेल. काही धुण्या भांड्यासाठी नोकर आम्हाला ठेवायचा नाही, म्हणून सर्व काही तुलाच करावं लागेल. मंजूर आहे का? आमचं चंदनला सर्व काही येतं. चांगलं आहे मग. चांगलं आहे मग आम्हाला हवा तसा मुलगा बोलतोय, मग पुढचं बोलणं करून टाकू. पुढचं बोलणं म्हणजे? देणे घेण्याचं. लग्नात आम्हाला 40 तोणे सोनं आणि कॅश काही. तुमच्या मनाप्रमाणे आमची आमच्या पाहुण्याची पैची उत्तम सोय. आम्ही सर्व काही करू, पण एका अटीवर. कोणती अट? तुला या घरी नांदायला यावं लागेल. आहे मंजूर? काय? हे कसं शक्य आहे? तो काळ तर कधीच बदललाय. इथे का मस्करी सुरू आहे? अरे चंदन, हे काय बोलतोयस तू? हो, बरोबर बोलतोय मी. तुम्हाला हवं तसं आम्ही सर्व काही करू, फक्त तुला या घरी नांदायला यावं लागेल. नाहीतर मला सुद्धा लग्नाची काही नाही. तुम्ही येऊ शकता. चल ग चल चल, आपल्याला नाही लग्न करायचं आहे मुलाबरोबर. अगं मम्मी, थांब थोडं. अगं, मी ज्या माणसाच्या शोधात गेल्या वर्षभर फिरत आहे, तो माणूस मला आज भेटला आहे. अगं तू कोणाबद्दल बोलतेस? अगं मम्मी, तुलाही कळलं नाही? एक मुलगी बायको म्हणून मिळावी किंवा स्वतःचा लग्नाचा विचार न करता आपल्या घरात आपल्या फॅमिली सोबत राहायला, आपलं लग्न मोडायला तयार आहे. हा ग्रेट माणूस मला खूप आवडला आहे. लग्न करशील माझ्याशी? ए चंदन, अरे चंदन, पाया पड ना. मग आमच्या पाहुण्यांची प्यायची व्यवस्था उत्तम व्हावी. तुम्हाला हवी तेवढी, पाहिजे तेवढी दारू मिळेल तुम्हाला. काय मग? आणि मला घ्या ना तुम्ही की प्या.